बरं, नमस्कार मित्रांनो. एक लय मोठा सिरियस प्रश्न आहे तुमच्यासाठी. का भारतात लोकशाही आहे? आता सगळ्यांचं म्हणणं असेल, "हां, भारतात लोकशाही तर आहे. आपल्याला मनाला वाटेल त्या पार्टीला आपण मतदान करू शकतो. म्हणतो आणि तो आमदार, खासदार निवडून आणू शकतो. म्हणजे भारतात लोकशाही तर आहेच म्हणावी लागेल." पण मला सांगा, जर 35 जागांवर निवडणुका होत आहेत आणि त्या 35 पैकी जवळपास 20 जागा एक पार्टी जिंकतेय. प्रॉपरली दिसतंय की त्या पार्टीची सरकार आहे आणि असं असताना सुद्धा इलेक्शन कमिशन त्या पार्टीला सत्ता न देता दुसऱ्या पार्टीला सत्ता देतंय, तर याला लोकशाही म्हणता येईल का? आता मागल्या चंदीगडमध्ये निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये 35 जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातल्या जवळपास 20 जागांवर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीचे मेंबर निवडून आले व प्रॉपरली दिसत होतं की आता आम आदमी पार्टीचाच माणूस मेयर बनन. असं असताना सुद्धा जेव्हा ऍक्च्युअली इलेक्शन होते तेव्हा तिथल्या प्रिझायडिंग ऑफिसरनी आम आदमी पार्टी व काँग्रेस पार्टीचे 8 वोट हे अमान्य केले व भारतीय जनता पार्टीच्या हाती चंदीगडचे सरकार देऊन टाकलं. तर आपल्या भारताचं भाग्यच म्हणायचं की ही सर्व गोष्टी ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ पब्लिकली व्हायरल झाल्यानंतरही कुठेतरी सुप्रीम कोर्टाने निर्णय पाळटला व आम आदमी पार्टीच्या माणसाला मेयर केलं. नाहीतर ही बातमी कधी वर आलीच नसती. आता मला सांगा, तुम्हाला अजून वाटतंय की भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाहीची हत्या झालेली आहे? तर याच्या आधी 2021 ला पण एका भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या गाडीमध्ये ईव्हीएम मशीन ज्याला म्हणते, ज्याच्यानुसार आपण मतदान करण्यासाठी जी मशीन वापरली जाते ती मशीन सापडली. म्हणजे आता आमदार लोक त्यांच्या मतदान मशीन संग घेऊन यायला लागलेत. तर आपल्या पुण्यात सासवडमध्ये पण 3 ईव्हीएम मशिनी चोरी झाल्या. आता याला लोकशाही म्हणता येईल का? जिथं ज्या मशिनीद्वारे मतदान केलं जातं त्या मशिनीच सेफ नाही आहेत. भारताच्या संविधानाने भारतातील नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहे, जसे की स्वातंत्र्य, समता, बंधुता. समता म्हणजे समजा एखाद्या गुन्हेगाराला जर एखाद्या गुन्ह्यासाठी जर पर्टिक्युलर अशी शिक्षा देत असेल, तर दुसऱ्या गुन्हेगाराने जर सेम गुन्हा केला असेल तर त्याला पण तीच शिक्षा देण्यात यावी. दोघांमध्ये समता असावी. हा मूलभूत अधिकार आहे संविधानाने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेला. असं असताना सुद्धा प्रॅक्टिकली बघितलं तर असं घडतं का? जसं वागणूक एखाद्या मंत्र्यांच्या जवळच्या लोकांना दिली जाते, तशीच सरकारी एम्प्लॉयद्वारे सर्वसामान्य माणसांना दिली जाते का? आता इलेक्शन कमिशनचा नियम आहे की कोणत्याही राजकारणी नेत्यांनी किंवा राजकारण्यांनी इंडियन आर्मीच्या नावाखाली मतदान नाही मागावं. कधीच कोणत्याही सभेमध्ये इंडियन आर्मी किंवा सैनिकांचं नाव नाही घेण्यात यावं. तरी पण असं असताना सुद्धा नरेंद्र मोदींनी 2019च्या निवडणुकीच्या आधी पुलवामा हमला किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली मतदान मागितलं. आणि असं असताना जेव्हा त्यांच्या विरोधात कंप्लेंट रजिस्टर केली तेव्हा 20 दिवस तर काही ऍक्शन घेतलंच नाही गेलं व 20 दिवसानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली. आणि असं अनेकदा झालं. एकदा तर योगी आदित्यनाथांनी इंडियन आर्मीला इंडियन आर्मी न म्हणता मोदीजींची सेना मोदी सेना असं म्हणून संबोधत होते. आणि याच्या विरोधात जेव्हा काही तक्रारी करण्यात आल्या आणि अशोक लवासा ह्या एका इलेक्शन कमिशनने जेव्हा यांच्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या इलेक्शन कमिशनरला पहिल्यांदा तर त्याच्या पदावरून काढून टाकण्यात आलं व त्यानंतर अनेक सरकारी गव्हर्नमेंट एजन्सीद्वारे त्याच्या मुलगी, त्याच्या बायको, त्याच्या मुलाला, त्याच्या बहिणीला लीगल नोटीस पाठवण्यात आलं. आणि इलेक्शन कमिशनर म्हणजे लय मोठं पद आहे आणि असल्या मोठमोठ्या पदावर बसणाऱ्या लोकांबरोबर जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय घेऊन बसलंय? तुम्हाला खरोखर वाटतंय का आता पण की भारतात खरोखर लोकशाही अजून जिवंत आहे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कवी यशवंतराव चव्हाणांची जी कॉन्सेप्ट होती की सत्तेचं विकेंद्रीकरण किती गरजेचं आहे. सत्ता ही पर्टिक्युलर व्यक्ती किंवा पार्टीच्या हातात न राहता सर्वसामान्य माणसांच्या हातात विभागली जावी. ही संकल्पना किती गरजेची होती आता कुठेतरी लक्षात येते. आणि यासाठी अनेक तरतुदी ह्या भारताच्या संविधानात आधीच करून ठेवण्यात आल्या होत्या. जसे की आपलं जे ईडी आहे किंवा सीबीआय किंवा जे इलेक्शन कमिशन आहे यांचे जे चीफ असते त्यांची नेमणूक करण्यासाठी फक्त प्रधानमंत्री किंवा सत्ताधारी पक्षच नाही, तर त्यासाठी विपक्षातील विपक्ष प्रमुख नेता व सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस या तिघांच्या मताची गरज असते. पण हळूहळू आता या सत्ताधारी पक्षांनी या दोघांनाही रिप्लेस करण्यात येऊ राहिलंय व सरकारीच मंत्री व पंतप्रधान मिळून ह्या नेमणुका करू राहिलेत. त्यामुळं ईडी व इलेक्शन कमिशन सारख्या ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या संस्था पूर्णपणे गव्हर्नमेंटच्याच कंट्रोलमध्ये येतं. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण कायमच स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला जो टॅक्स देत राहतो त्या टॅक्स देण्याच्या बदल्यात गव्हर्नमेंटकडून आपल्या अपेक्षा असतात की गव्हर्नमेंटने आपल्याला सुरक्षा द्यावी, शिक्षण द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं. पण सध्याची रियालिटी बघितली तर ना प्रॉपर एज्युकेशन भेटलं जातंय, ना प्रॉपर हेल्थ केअर आहे, ना प्रॉपर सेफ्टी आहे सध्या भारतात. मग आपण टॅक्स द्यायचा तर द्यायचा काय म्हणून? सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर मी ज्या गावातून येतो त्या गावात दर दुसऱ्या दिवशी कोणाच्या तरी गाया चोरीला जातात, कोणाच्या तरी मोटरी चोरीला जातात, कोणाच्या तरी गाड्या चोरीला जातात. आणि
आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर सरकारी दवाखान्याची परिस्थिती सगळ्यांना माहितीच आहे. आणि शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर जे 10वी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातंय ते शिक्षण पण फार जीवावर आल्यावानी दिलं जातंय. माहित सुद्धा नसेल सरकारला की याच्या आधी शिक्षकांच्या भरत्या झालत्या तरी कवा. जेव्हा एखादा सत्ता पक्ष निवडून येतो, राज्यात आपलं सरकार स्थापन करतो, तेव्हा पूर्वी त्या सरकारचं काम होतं की जनतेची भलाई करणं, नवीन-नवीन स्कीमा आणणं. पण सध्या पक्षांचं काम एवढंच आहे की आपले आमदार जपून ठेवणं किंवा दुसऱ्याचे आमदार कसे फोडून आपल्या पक्षात ॲड करता येतील एवढंच पाहणं. एखादा आमदार त्याच्या निवडून आलेल्या विभागापेक्षा जास्त तर रिसॉर्टमध्ये सापडला जातोय. तेव्हा एकेकाळी अशी सिच्युएशन आली होती की भारतीय जनता पार्टीचं अटल बिहारी वाजपेयीजी यांचं सरकार फक्त 2 आमदारांवरून पडलं गेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये एका पत्रकाराने अटल बिहारीजी वाजपेयी यांना प्रश्न विचारला की तुम्ही दुसऱ्या पार्टीचे आमदार आपल्या पार्टीत आणून नवीन सरकार स्थापन करताल का? तेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी यांचं उत्तर होतं की भारतीय जनता पार्टी ही आमदार तोडणारी नाही तर आमदार जोडणारी पार्टी आहे. व भ्रष्टाचारी पार्ट्यांना मिळवून जर सरकार भेटलं तरी तर मी व माझी भारतीय जनता पार्टी हे हाताने तर काय चिमट्याने व पकडीने अशा सरकारला शिवणार सुद्धा नाही. असं स्टेटमेंट देणारे अटल बिहारी वाजपेयी सारखे लोक एकेकाळी भारतीय जनता पार्टीत होते व अशी भारतीय जनता पार्टी होती. पण सध्याची भारतीय जनता पार्टी ही भारतीय कचरा पार्टी म्हणून राहिलेली आहे. सर्व पार्टीचा कचरा भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीत घेतलेला आहे. मोठमोठे असे आमदार, खासदार ज्यांच्यावर मोठमोठे गुन्हे आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत व भ्रष्टाचाराचे आरोप एकेकाळी भारतीय जनता पार्टी ज्या नेत्यांवर करीत होती, तेच नेते सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांचे सर्व आरोप, त्यांच्यावर चाललेल्या सर्व केसी ह्या मागे घेतल्या जातात व ते भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर भ्रष्ट नाही राहत तर चांगले बनून जातात. अडाणी व अंबानीसारख्या मोठमोठे जे बिझनेसमॅन आहे त्यांचं कोट्याचं कर्ज माफ केलं जातं. पण जेव्हा शेतकऱ्यांचं कर्जमाफीची वेळ येते तेव्हा सरकार मात्र माघार घेतं. जेव्हा एक सर्वसामान्य शेतकरी त्याचं कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा त्या शेतकऱ्याचं शेत विकलं जातं. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं. पण जेव्हा एखादा मोठा नीरव मोदी व विजय मल्ल्यासारखा धंद्यावाला बिझनेसमॅन त्याचं कर्ज देऊ शकत नाही, तेव्हा ज्या बँकेतून कर्ज काढलं होतं त्या बँका विकल्या जातात. आणि तरी पण तुम्हाला वाटते की भारतात लोकशाही आहे. आणि हे सर्व कुठेतरी थांबावं असं वाटत असेल तर त्याचा एकच उपाय आहे की जनजागृती झाली पाहिजे, जनतेमध्ये अवेअरनेस पसरली पाहिजे. आणि सध्याचे जे न्यूज चॅनल आहेत ते हे करण्यात कॅपेबल राहिलेच नाहीत. 90% न्यूज चॅनलचं फक्त एकच काम आहे की सकाळ संध्याकाळ मोदीचं भजन न्यूज चॅनलवर लावून देणं आणि तेवढंच ते काम प्रामाणिकपणे करतात. त्यासाठी हा व्हिडिओ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जेवढा होईल तेवढ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.